तर भावांनो, शिव सकाळ सगळ्यांना. रोम रोम भाइयों. तर सकाळ सकाळी वातावरण जाम भारी झालं होतं मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. आणि त्या जुन्नर ज्या नावाने ओळखलं जातं, ऑफकोर्स तेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला. त्याचं दर्शन थेट आपल्या बाल्कनी मधूनच होतं. ज्याने कोणी पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या. त्यात रोज सकाळी कावळा अलाराम वाजायच्या आधी येऊन काव काव करून झोप मोड करून टाकतो. आज होता संडे. संडे म्हणजे आपला जागतिक केस कापायचा दिवस. मग मारला गाडीला स्टार्टर आणि गेलो सरळ कल्पेश भाऊंकडे. तसं पण कॉमेंट मध्ये सारखं कोणता हेअर कट आहे विचारत राहता, तर आज बघूनच घ्या. आपल्या भाऊकडे केस कापायचा विषय लय हार्ड असतोय. इथं तुम्हाला जशी पाहिजे तशी हेअर कट क्वालिटी मध्ये करून भेटणार. तर हा होता भावांनो आपला फायनल हेअर कट. त्यानंतर घरी येऊन फ्रेश होऊन आपण निघालो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे, कारण आज होती आषाढी एकादशी. तर तुम्हाला सगळ्यांना पण आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. तर आता आलो आपण मंदिरात येऊन एकदम पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाटलं. भाऊ डायरेक्ट तब्येतच खुश. मग आपलं पाया वगैरे पडून आणि आपली इच्छा मागून आपण तिथून निघालो. त्यात आज आषाढी एकादशी असल्यामुळे आपल्याला होता उपवास. मग आपण गेलो साबुदाण्याचे वडे खायला. त्या जुन्नर मध्ये खाटपे वडापाव म्हणलं की टॉपचा विषय असतोय भावा. तर हा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो नक्की करून जा. जय शिवराय.